साक्री तालुक्यात बेहड येथे पोल्ट्री संगोपनासाठी दिलेले पक्षी परस्पर विकून 8.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोल्ट्री व्यावसायिक योगेश भालचंद्र तोरवणे यांच्या विरोधात साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आनंद ॲग्रो कंपनीतर्फे चेतन जगताप यांनी ही तक्रार दिली आहे। कंपनीने 27 सप्टेंबर रोजी वेदश्री पोल्ट्री फार्मवर 7,842 एक दिवसांची कोंबडी संगोपनासाठी दिली होती। खाद्य आणि औषधे कंपनीकडूनच पुरवली जात होती। कंपनीचे सुपरवायझर दिनेश देवरे हे आठवड्यातील 5 ते 6 वेळा फार्मवर येऊन निरीक्षण करत होते। 11 नोव्हेंबरला 1,680 पक्षी तोरवणे यांनी कंपनीकडे दिले। त्यानंतर उर्वरित पक्षी विक्रीसाठी कंपनीने संपर्क साधला असता त्यांनी आजारपणाचे कारण देत 2 दिवस वेळ मागितला। 15 नोव्हेंबरला देवरे फार्मवर गेले असता अनेक पक्षी गायब असल्याचे स्पष्ट झाले। कंपनीच्या नोंदीनुसार त्या दिवशी फार्मवर 5,705 पक्षी असणे अपेक्षित होते, मात्र एका शेडमध्ये 500 ते 600 आणि दुसऱ्या शेडमध्ये 2,000 ते 2,200 पक्षीच आढळले। तोरवणे यांना संपर्क साधल्यावर त्यांनी पैशांची गरज असल्याने काही पक्षी परस्पर विकल्याची कबुली दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। त्या दिवशी त्यांनी पुतण्या दुर्गेश तोरवणे यांच्या उपस्थितीत उरलेले पक्षी कंपनीकडे भरून दिले। संगोपनाच्या काळात 568 पक्षी मृत झाल्याचेही नोंदले गेले। कंपनीचा दावा आहे की मृत पक्षी वगळता 7,274 पक्षी परत मिळणे अपेक्षित होते, मात्र केवळ 4,409 पक्षी मिळाल्याने 2,865 पक्षी कमी असल्याचे आढळले। हे पक्षी विकून 8,51,000 रुपयांचा अपहार झाल्याचे कंपनीने म्हटले आहे। साक्री पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, देवळा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।